आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खूपच गरम होतंय ना तिकडे हॉटेलवर, किती भारी वाटत होतं, थंड थंड गार। वाळ्याचे पडदे लावू आता आपण हा? शरुताई, एसी किती रुपयाला येत असेल ग? खूप। ह्या वर्षी नाही, आपण पुढच्या उन्हाळ्यात ना एसी लावून घेऊ। आपण तुझ्या गल्ल्यातून घेऊयात ना पैसे? ते कचरा भर पहिले। मम्मी 2 कांदे पुर। मम्मी ऐक ना, अजूनही तोच विचार करतेस का? नाही, असं काही नाही। बघू, बघ बघ बघ, दिसतंय आशुताई, बघ दिसतंय ना? अजून पण तू तोच विचार करतेस आणि तुला खूप वाईट वाटलंय। मम्मी बस ना, सोड ना आता, नको एवढा विचार करूस तू। डोक्यातनं विचार जातच नाहीये। उमाताई माझी सख्खी मोठी बहीण, आई बाबा गेल्यानंतर ना तीच होती माझ्या सोबत। ती ना भाऊजींबरोबर पूर्वी कामाला जायची, तर समायर आणि आकाशला माझ्याकडे ठेवायची आणि मला नेहमी म्हणायचे की मम्मा अगं वयाने मी मोठी आहे, पण मोठ्या बहिणीसारखी तू वागतेस। आमच्यामध्ये असं पैसा अडका, दागिने वगैरे असे विषय कधीच आमच्यामध्ये नाही आले। आम्ही कधी दोघींनी हिशोबच नाही केला की कोण खर्च करतंय, कोण मुलांचं करतंय, असं काहीच कधीच नाही आमच्यामध्ये। पुढे भाऊजींचा व्यवसाय वाढला आणि त्यांच्याकडे खूप पैसा आला। खरं सांगते, मला खूप आनंद झाला आणि मग त्यांच्या पुढे माझी परिस्थिती मला कधीच नाही दिसली। पण आता आकाशच्या लग्नात माझ्या नवऱ्याचा अपमान झाला, त्या मुलीच्या परिस्थितीची मस्करी केली आणि उमाताई एक शब्द बोलली नाही। बाहेरचे तर बोलतातच ना, पण उमाताई ती तर आपली आहे ना, आपली, ती सुद्धा बोलू नये। बाहेरच्यांनी दगड मारला ना तरी आपल्याला फरक नाही पडत, पण जवळच्या माणसांनी ओरखडा जरी दिला खूप वाईट वाटतं। आता नवीन नवरीचा गृहप्रवेश झाला असेल ना, तर भाकर तुकडा व्हायला तरी आहे असं पण नाही बोलली ती। खूप वाईट वाटतंय ग मला, खूप वाईट। आपली आठवण पण पमा, ऐका ना, मी काय बोलते, तू हे सगळं धुवायला टाक। ए पोरी, नीट नीट तो कचरा काढ। 2 नाही, मला 4 कांदे पाहिजे। मला उद्या वाटपाची तयारी करायची आहे। पमा, 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 बाय थांब, मी बघतो। हॅलो भाऊजी, उमा बोलतेय मी। भाऊजी अहो, मी पमाला खूपदा फोन केला पण ती उचलतच नाहीये, म्हणून मग इकडे केला। प्लीज तिच्याकडे फोन देता का? बोलवतो। पमा, कोण आहे पप्पा? उमाताईचा फोन आहे तुझ्यासाठी। विचारा तिला, अजून काय बोलायचं आहे का? पमा, असं काय करतेस येण्यासारखं? काय म्हणणे बघ ना तिचं एकदा। मम्मी मावशीने स्वतःहून कॉल केला ना, मग घे ना बोलून। काय बोलायचं आता आणखी? झालं सगळं बोलून। आधी अंतर पाडायचं आणि मग ते कमी करायचं, असं नाही होत। तिला सांगा मला तिच्याशी बोलायचं नाहीये। पमा बोल। त्यांचाच फोन आहे, बोल त्यांच्याशी। बोल ना पमा। पम्मी ऐक ना, मला प्लीज प्लीज एक्सप्लेन करू दे। मी तुला काय सांगते? नाही नाही, आत्ता नाही, तू तिथेच बोलायला हवं होतंस। नाही, माझ्या मुलींना, माझ्या नवऱ्याला सगळे जेव्हा बोलत होते ना, तेव्हा त्यांना तू तिथे गप्प करायला हवं होतंस। चूक समायराची होती, माझ्या मुलींची नाही। पण तरी सुद्धा निमूटपणे सगळं ऐकून घेतलं माझ्या मुलींनी।
किती अपमान झाला, बदनामी झाली आमची. आता कोण आम्हाला स्थळ घेऊन येणार आहे? नाही नाही ताई ताई राहू दे ना, मला नाही कळणार ग. आता तू मोठ्या घरची, तुझ्या लेकाचं सासर तर अजून मोठं आहे, इतके श्रीमंत आहेत की ते कोणाला काहीही बोलू शकतात. पण आमचं तसं नाही. आम्ही खूप सरळ साधी माणसं आहोत. पैसा दर्जा काय कळत नाही का आम्हाला? मला कधीच वाटलं नव्हतं की आपल्या दोघींमध्ये असं काही होईल. नको ताई, आपण लांबच राहूया. परत हे असे गळ्यात गळे नको ताई. अगं ऐक ना, परत मला कॉल नको करूस, कारण ते सगळं आठवलं ना की मला खूप त्रास होतो ग. नको बोलूया आपण. मम्मा इतकं टोकाला जायची गरज होती का? मला कोणी काही बोललं तर चालेल, पण माझ्या मुलींना आणि माझ्या नवऱ्याला कोणी काही बोलायचं नाही. आता दया दाखवून काय उपयोग आहे? तेव्हा तर सगळ्यांच्या समोर इज्जत काढली ना, आणि आता प्रायव्हेट मध्ये फोन करून सॉरी बोलणार. शी, नको मला ती सॉरी. काहीच बोलू नका तुम्ही. मला आता कोणीच नाहीये रक्ताचं. मला भावकीत पण संबंध नाही ठेवायचं. ए पोरीनो, मला फोन आला ना ते मावशी आणि इंदू काकी वगैरे, तर सांगायचं पमा घरात नाहीये म्हणून. हा, मला नाही बोलायचं कोणाशी. कोणीच नाहीये माझं या जगात. फक्त माझे स्वामी, माझं सर्वस्व. माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझं सासर आहे, माझं माहेर आहे, माझ्या मुली आणि माझा नवरा. एवढं जग आहे. मम्मा मम्मी मम्मा प्लीज रड नकोस, तू शांत हो. शांत बस. मम्मी अगं मला लग्नात आईस्क्रीमच नाही खायला मिळालं. हाय ग, जरा सगळ्यांसाठी कुल्फी आणतात. आणतो मलाही. मम्मी स्वामी, आमच्या मम्मीचे दुःख, तिचं टेन्शन सगळं सगळं दूर करा. आमच्या सोबत असं काही झालं तरी तुम्ही पाठीशी राहा. मग नाही घाबरत आम्ही कुणाला. आम्हाला हिंमत द्या स्वामी. आमच्या मम्मी पप्पांना सुखात ठेवायची, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करायची ताकद द्या आम्हाला.